तर कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या आणि बंधारे धोक्याच्या पातळीवर आलेले आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 27.7 फुटांवर पोहोचली आहे। इशारा पातळी 39 फूट असल्याने आज नदी पात्राबाहेर पडू शकते। पाऊस जर वाढला तर कोल्हापूरकरांची धाकधूक सुद्धा वाढेल। जिल्ह्यातील 20 बंधारेकरण आधीच पाण्याखाली गेलेत। गगनबावड्यात 102 मिलीमीटर, हातकणंगलेत 29 मिलीमीटर पावसाची नोंद। आजही मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासन सतर्क आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। तर कोल्हापुरातून विशाल पुजारी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, आपण बघतोय पंचगंगेनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। सध्याचे लेटेस्ट अपडेट्स काय आहेत कोल्हापुरातनं? सौरभ, जर पाहिजे तर आज पंचगंगा नदी जी आहे ती नदी पात्र ओलांडून बाहेर येण्याची शक्यता आहे। कारण जवळपास 28 फुटांवर पोहोचलेले आहे आणि 29 फुटांवर जोपर्यंत पोहोचते त्यावेळेस हे नदीपात्र जे आहे ते बाहेर पडतं। माझ्या पाठीमागची सगळी दृश्य जी सुद्धा आपण जी पाहिली आहेत ही सुद्धा पंचगंगा नदीची आहेत, जी पंचगंगा नदी अद्याप पात्राच्या आतमध्ये असल्याचं पाहायला मिळते। सकाळपासून पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं पाहायला मिळते, मात्र पुढचे 48 तास हवामान विभागानं पावसाचा जोर वाढेल अशा पद्धतीचं अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। त्यामुळं कुठेतरी कोल्हापूरकरांची धाकधूक वाढलेली आहे। कारण पंचगंगा नदी जी आहे ती नदीपात्राबाहेर पडल्यानंतर हे पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतांमध्ये पसरतं आणि त्यानंतर काहीशी संभाव्य पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होत असते। आता सध्या पाहिजे झालं तर 28 फुटांवरही पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे। आज दिवसभरात जर का पावसाचं प्रमाण जर का वाढलं तर मात्र ही परिस्थिती आहे ती निर्माण होऊ शकते। मात्र प्रशासन जे आहे ते कुठेतरी सतर्क असल्याचं पाहायला मिळते। एनडीआरएफचं एक पथक जे आहे ते कोल्हापुरात आहे। ते संपूर्ण परिसरामध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा देखील घेत आहे। काल प्रात्यक्षिक देखील ठिकठिकाणी पार पडली। काही ग्रामस्थांना त्याबाबत माहिती देखील देण्यात आली। संभाव्य पूर परिस्थितीमध्ये नेमकी काय खबरदारी घ्यावी याविषयी देखील माहिती देण्यात आली। संपूर्ण जिल्ह्याभरातच जर पाहिजे तर धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय, त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळते। विशेषतः राधानगरी धरणातून साधारणतः 20,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळं ही पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढते। आज दिवसभरात कशा पद्धतीने वातावरण राहील हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण कारण हवामान विभागाने ज्या पद्धतीने सांगितले की पुढचे 48 तास अति मुसळधार असा पाऊस कोसळू शकतो। त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या संभाव्य पूर परिस्थितीचं जे संकट आहे ते देखील असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र प्रशासन जे आहे ते या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। गेल्या 24 तासांमध्ये साधारणतः गगनबावडामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि सगळ्यात कमी पाऊस जर पाहिजे झाला तर हातकणंगले तालुक्यामध्ये आहे। मात्र संपूर्ण जिल्ह्यामधले साधारणतः 20हून अधिक बंधारे जे आहेत ते पाण्याखालीच असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये कुठेतरी अद्याप ही धाकधूक असल्याचं पाहायला मिळतंय। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। विशाल, काळजी घ्या। तुर्तास धन्यवाद।